वेदा, झालीस तयार? हे बघ, इथे तुझा डबा ठेवलाय आणि इथे बॉटल ठेवली आहे. हा, वेदा पाडव्याच्या दिवशी किती सुंदर दिसत होती आणि तो ड्रेस, तो तर खूप सुंदर दिसत होता तिच्यावर. हा, फक्त एका गोष्टीची कमी होती. केस विंचरून छान बांधून घेतले असते ना तर अजून सुंदर दिसली असती. आज प्रयत्न करून बघू का? वेदा, आज आपण तुझे केस विंचरायचे का? ये, मी तुझ्या ना मस्त वेण्या घालून देते. अगं वेदा, किती दिवस झाले तू केसच विंचरले नाहीयेत. चल ना. बरं, आता तुला त्या यमुनाबाई सारखंच व्हायचंय म्हटल्यावर मी तरी काय करणार ना. हा, राहू दे, नको विंचरूस केस. बापरे, कशी आहे ती यमुनाबाई? काय? अच्छा, कोण आहे यमुनाबाई असं विचारायचंय का तुला? आहे एक यमुनाबाई आणि आहे तिची एक गोष्ट. पण जाऊ दे, आता तू आवरून घे, आपल्याला शाळेत जायचंय ना. कोण आहे यमुनाबाई? सांग तिची गोष्ट. अगं वेदा, यमुनाबाई नाही, यमुनाबाई. आणि गोष्ट नको रे बाबा, ती गोष्ट खूप डेंजर आहे. हा, तिची गोष्ट. प्लीज सांग ना. अगं वेदा, मला माहिती आहे यमुनाबाईची गोष्ट आणि ती पण खरी खरी. पण आता नाही सांगणार तुला. हा, चल पटकन आवरून घे, आपल्याला शाळेत पण जायचंय ना. आता बस पण येईल. चल चल चल, लवकर, बस येईल आता. ये. अथर्व, या अंबिकाच्या बांगड्या. सून म्हणून अंबिका जेव्हा या घरात आली तेव्हा मंजिरी मॅडमने तिला या बांगड्या दिलेल्या. आज मला दिल्याच, एका सासूच्या नात्याने. पण माहित नाही, खूप त्रास झाला. तिचा अंबिकाज ब्युटिफुल मेमरीज. आय मिस हर. पण तिच्या आठवणीने वेदाला त्रास होईल म्हणून काहीच बोलत नाही. अंबिकाला खूप आवडायच्या या बांगड्या. पहिल्यांदा जेव्हा या बांगड्या घातलेल्या इतकी खुश होती अंबिका. मला म्हणाली, माया, हे आयुष्यभर जपणार आहे मी. म्हणून अथर्व, माझी आज एक इच्छा आहे. आज या बांगड्या स्वतःच्या हाताने तू माझ्या हातात घाल. परल्स मी हा एक्सेप्ट नाही करू शकणार. आय वोंट बी एबल टू एक्सेप्ट दॅम. माया, तुला या बांगड्या जर आईने दिल्या असतील तर माझी काही हरकत नाही, पण मी तुझ्या हातात या बांगड्या नाही घालू शकत. अथर्व, प्लीज. माया, प्लीज प्लीज अंडरस्टँड. ह्या बांगड्या माझ्यासाठी अंबिकाची आठवण आहे.
तू जरी अंबिकाची प्रत्येक वस्तू या घरातून बाहेर काढून फेकलीस तरी या घराच्या प्रत्येक कोपऱ्यात, कणात, माझ्या मनात अंबिकाच्या आठवणी कायम राहणार आहेत. त्या कशा बाहेर जातील? आय नो. अंबिकाला विसरणं कठीण आहे, पण अथर्व आपल्या दोघांचं लग्न होणार आहे. या नात्याने तरी तू या बांगड्या मला देऊ शकतोस. ह्या लग्नात मला फारसं इंटरेस्ट नाही, पण हे लग्न वेदासाठी करतोय कारण की तुझं वेदावर प्रेम आहे आणि वेदाला एका आईची गरज आहे. यू नो दॅट. आय नो, आय अंडरस्टँड. तुझं जरी दुसरं लग्न असलं तरी माझं पहिलं आहे ना. आणि प्रत्येक मुलीची लग्नाविषयी काही ना काहीतरी अपेक्षा असते. माझी पण आहे. मलाही वाटतं की माझं लग्न छान थाटामाटात साजरं व्हावं, पण त्याहून जास्त माझी एवढीच अपेक्षा आहे, एवढंच की तू मला आपलं मानावंस. प्लीज अंडरस्टँड. हे लग्न माझ्यासाठी फक्त एक कॉम्प्रोमाइज. ठीक आहे. माझ्या वेदासाठी मी सारं काही सहन करेन. इट्स ओके. बाबा, सॉरी, मी नंतर येतो. नाही बाबा, इट्स ओके. हां, आपण बोलू शकतो. प्लीज या ना. नक्की. हो बाबा, प्लीज या. ते आपलं जर्मनीला जो प्लॅन सुरू होतोय त्याबद्दल बोलायचं होतं यश. हो बाबा, मी नेक्स्ट वीक जर्मनीला जातोय. नाही, मी तेच तुला सांगायला आलो होतो की तू जर्मनीला नको जाऊस, मी जातोय. तू लग्नाच्या तयारीसाठी इथेच थांब. हवा त्या तयारींसाठी तुम्ही सगळे आहात ना इथे. माझी इथे काही गरज नाही आहे. मी जातो. अथर्व, वेदा अंबिकाच्या दुःखातून बाहेर यावी म्हणून माया खूप मोठा त्याग करते, आणि त्यासाठी तरी तू इथे थांबणं गरजेचं आहे. दादासाहेब, असू दे. त्याची इच्छा तर त्याला जाऊ द्या. मला अथर्ववर आमचं नातं लादायचं नाही, कारण प्रेम लादत नसतात, ते आपसुक होत असतं. इट्स ओके. अथर्व, वी नीड टू टॉक. ओम अघोर रुद्राय अघोर भद्राय. अथर्व, एक सांगतो, ऐकशील तू? बाबा, तुम्हाला माहिती आहे मी तुमचं सगळंच ऐकतो. अथर्व, माझ्यासोबत जरा वेळ घालव. जर्मनीला नको जाऊस. बाबा, ते जर्मनीचं काम महत्त्वाचं आहे. ऑफकोर्स महत्त्वाचं आहे. अथर्व, आता ना एक बाप म्हणून मी तुझ्याशी नाही बोलत आहे. लेट्स हॅव अ मॅन टू मॅन टॉक. आज तू ज्या जागी उभा आहेस ना अथर्व, त्याच जागी काही वर्षापूर्वी मी उभा होतो. असं म्हणतात की प्रत्येकजण आपापलं नशीब घेऊन जन्माला येतो, पण नियतीनं तुझ्या आणि माझ्या नशिबात एक समान रेष उमटवली. सप्तपदीच्या वेळेस आयुष्यभर सोबत करण्याचं दिलेलं वचन मोडून तुझी आई निघून गेली. अंबिकाचंही तसंच झालं. माझ्यासमोर तू आणि अनन्या दोघंही होतात, तुझ्यासमोर वेद आहे. मी माझ्या मुलांसाठी म्हणून दुसरं लग्न केलं अथर्व.
तू वेदासाठी करतोय, पण तरी तुझ्या आणि माझ्यात एक फरक आहे. मी मंजिरीचा जसा पूर्णपणे स्वीकार केला ना, तसा तू मायाचं नाही करत आहेस. मी परिस्थितीला जसं पूर्णपणे स्वीकारलं तसं तू स्वीकारत नाहीयेस. बाबा जे काही चालू आहे ते मी केलं एक्सेप्ट. तू ॲक्सेप्ट केलंयस असं तुला वाटतंय कारण तू फक्त स्वतःचा विचार करतोयस. आय नो अथर्व, संसारात तुझ्यासाठी नवीन नाहीये, पण तुझ्या नवीन जोडीदारासाठी तर आहे ना. तिच्यासाठी नवीन संसार, त्यातल्या गमती, त्यातले अनुभव, हे सगळं खूप हवं असं वाटणार आहे. मग तिचा हा आनंद हिरावून घेण्याचा अधिकार खरंच आपल्याला आहे. वन मोर थिंग अथर्व, दुसरं लग्न हे फक्त कॉम्प्रोमाइज नसतं. एका नवीन आयुष्याने आपल्याला दिलेली ती एक नवीन हाक असते. तो ये मायाच्या हाकेला साथ तर देऊन बघ. मला माहिती आहे हे सांगणं खूप सोपं आहे, पण तरीही सांगतोय की जे काय घडलंय ते मागचं सगळं विसरून जा अथर्व, जसं मी विसरलोय तसं. तर आणि तरच तुझं आणि तुझ्या लाडक्या वेदाचं आयुष्य सुखी होऊ शकतं. हा मला कळतंय तुम्ही जे काही बोलताय. पटतंय? पटतंय मला. माया वेदासाठी एवढं सगळं करते आणि मी मायाला अवॉइड करतो. मी यावर काहीतरी सोल्युशन काढतो. एक अगदी सोपं सोल्युशन सांगू. तिला डिनरला घेऊन जा, शॉपिंगला घेऊन जा. दॅट्स इट. दॅट्स इट. अनुभवातून सांगतोय. ठीक आहे बाबा, मी आजच वेळ काढून मायाला बाहेर घेऊन जातो. येऊन थँक्यू. सुखी राहा अथर्व. माया, निघालीस? हो निघाले. आज फक्त शॉपिंग करून येऊ नकोस. म्हणजे आता हे पण मलाच सांगावं लागणार आहे का माया? बाहेर चालला आहात तर शॉपिंग नंतर डिनरला जा, एकत्र वेळ घालवा. तुलाच प्रयत्न करायला लागणार आहेत माया. हो मॅडम, त्या दिवशी लंचचा प्लॅन अर्धवट राहिला, पण आज तो प्लॅन मी सक्सेसफुल करेन. निघू? हो. अरे, तयार झाली का माझी परीराणी? बाईसाहेब, मी हिला बसमध्ये बसवण्यात. हो, सावकाश जा. हो, चल बाय. चला लवकर लवकर शाळेत जाऊया, बस येणार ना आता. काय झालं वेदा, काही हवंय का? बोलू तुझ्याशी. यमुनाबाईची गोष्ट ऐकायची आहे का वेदाला? बर, यमुनाबाईची गोष्ट ना मी तुला नक्की सांगेन, पण आता नको हा. म्हणजे
ती गोष्ट ना खूप डेंजर आहे. मला पण भीती वाटते. चांगलीच गट्टी जमली आहे दोघींची. पण नेमकं काय बोलतायत या दोघी? मीरा, आज तुझ्याकडची ती दिव्य, प्रभावी आणि शक्तिशाली वस्तू मी काही करून मिळवणारच आहे. सर्व भयहराय मम सर्व कार्य फलप्रदाय हन हनाय ओम. ही गर्दी कसली आणि ही माणसं त्यांना फुलं का वाहून जात आहेत? नमस्कार का करून जात आहेत? अहो, तुम्हाला माहित नाही, हा माणूस खूप वेळ झाला एकाच पायावर उभा आहे. मला सांगा, आपल्यासारखा साधा सुद्धा माणूस इतका वेळ हा असा एका पायावर उभा राहू शकतो का? घ्या घ्या, तुम्ही पण दर्शन घ्या. अघोरभद्राय सर्वभयहराय मम सर्व कार्य फलप्रदाय. दूर हो. दूर हो, नाहीतर हात जाळून टाकेन तुझा. दूर हो. ओम अघोरेभ्योऽथ घोरेभ्यो घोर घोर तरेभ्यः सर्वेभ्यः सर्व सर्वेभ्यो. काय झालं यांना? व्यवस्थित तर होते, अरे भडकले. पाया पडायला गेलो तो ओरडले. अरे काय अर्थ आहे काय? मी नुसतं पाया पडत होतो ना. अघोरेभ्योऽथ घोरेभ्यो घोर घोर तरेभ्यः सर्वेभ्यः सर्व सर्वेभ्यो नमस्तेस्तु रुद्र रूपेभ्यः. विचित्र आहे, विचित्र आहे. म्हणजे ह्याच्यातच ती वस्तू आहे. ओम अघोरेभ्योऽथ घोरेभ्यो घोर घोर तरेभ्यः सर्वेभ्यः सर्व सर्वेभ्यो नमस्तेस्तु रुद्र रूपेभ्यः. मागे वीर. काही झालं, कितीही त्रास झाला तरी मी ती मिळवणारच आहे. मागे फिर, नाहीतर परिणाम चांगला नाही होणार. मागे फिर. मंजिरी थांब थांब. तिथे तुला काहीही मिळणार नाही. तू जे शोधतेस ते तिथे नाही. मंजिरी, मागे फिर, मागे फिर. मी तुला आदेश देते,
आज काहीही झालं तरी आपली भेट झाली पाहिजे. मागे फिर. मी आज रात्री येईन तुला भेटायला. ओम अघोर रुद्राय अघोर भद्राय सर्व भयहराय मम सर्व कार्य फलप्रदाय हनहनाय. ओम.